नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, वन विभागाची सर्व जिल्ह्यांसाठीची जाहिरात आलेली आहे आणि खूप मोठी जाहिरात आहे. सर्व जिल्ह्यांमधून मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठीचे अर्ज जे आहेत ते अर्ज सर्व जिल्ह्यातून मागवण्यात आलेले आहे. त्यासाठी आपल्याला पाहायचं आहे की यासाठी महत्त्वाच्या डॉक्युमेंट कोणकोणत्या लागणार आहे, अर्ज आपल्याला कशा पद्धतीने करावा लागणार आहेत, याबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी काय करायचंय, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायचं आहे. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहे. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, ही जी काही भरती येत असते या भरतीची तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेत असतो. त्यासाठी निश्चितच सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायचं आहे, म्हणजे याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाईल. तर बघा, पोस्ट कोणती आहे, मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती. आलं का लक्षात, पद कोणतं आहे. आणि ही जी आता मी जाहिरात ओपन केलेली आहे, ही जी भरती आहे ती मुख्य वन संरक्षक कोल्हापूर यांच्या अधीनस्थ असणारे सावंतवाडी वन विभागाचे जे कार्यालय आहे त्या कार्यालयासाठी आहे. हे सिंधुदुर्ग जिल्ह्यांकरताची ही भरती आहे मित्रांनो. आणि आपल्याला ऑनलाईन अर्ज कशावरती पाठवायचे आहेत बघा, तर हा जो ईमेल आय डी दिलेला आहे या ईमेल आय डी वरती आपल्याला काय करायचे आहेत, आपले जे ऍप्लिकेशन आहेत ते ऍप्लिकेशन पाठवायचे आहे. त्याचबरोबर बघा, ह्याची जी हार्ड कॉपी आहे ती हार्ड कॉपी मित्रांनो आपल्याला स्पीड पोस्टनं किंवा साध्या पोस्टनं आपल्याला कार्यालयाच्या त्या पत्त्यावरती पाठवायचं आहे. आता अर्ज करत असताना कागदपत्र कोणती जोडायचे आहे, तर ओळखपत्र तुमचं जोडायचं आहे. कायमचा पत्ता याबाबतचा पुरावा असला पाहिजे, तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथला पुरावा असला पाहिजे. वन्यजीव संरक्षण, संवर्धन, मानव वन्यजीव संघर्ष तसेच निसर्गात संकटग्रस्त नामशेष होत चाललेल्या प्रजातीचे संवर्धन, संरक्षण इत्यादी बाबतचा आपण काम केलं असेल तर त्या कामाचा तपशील देखील मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी जोडायचा आहे. ही सर्व कागदपत्र आपल्याला ईमेल आय डी वरती ऍप्लिकेशन करून त्याचबरोबर हे सर्व कागदपत्र जोडायचे आहेत. ईमेल आय डी वरती आपलं जे ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन देखील करायचं आहे. बघा, आपल्याला जे काही सावंतवाडीचं वन विभाग आहे त्याच्याकडे अर्ज कधीपर्यंत पाठवायचे आहेत, तर 7 एप्रिल 2025 ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज हे ईमेल आय डी वरती पाठवायचे आहेत. अर्ज जे आहेत ते ईमेल आय डी वर स्वीकारण्याची तारीख बघा किती आहे, 7 एप्रिल 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. ईमेल आय डी पुन्हा एकदा मी वाचतो, DCFSAWANTWADI@gmail.com. हा जो काय अधिकृत ईमेल आय डी आहे या अधिकृत ईमेल आय डी वरती काय करायचं आहे, आपल्याला आपले अर्ज पाठवायचे आहे. तुमच्या अर्जांची छाननी बघा कधी असणार आहे, 8 एप्रिल 2025 ते 15 एप्रिल 2025 पर्यंत तुमच्या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. आलं का लक्षात, अर्जांची छाननी कधी असणार आहे ते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, याच्या वेळापत्रकामध्ये काय बदल झाल्यास आपल्याला महाफॉरेस्टची ही वेबसाईट देण्यात आलेली आहे. या वेबसाईट वरती देखील आपण वेळोवेळी व्हिजिट करायचे आहे, म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतच्या काही अपडेट असतील त्याही मिळून जातील. किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, याच्या बाबतीतल्या ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट सर्वात अगोदर मी वेगवान पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चित प्रयत्न करेन. बघा, इथं काय म्हटलेलं आहे, उमेदवाराने प्रस्ताव सादर करताना ओळखपत्र व कायमचा पत्ता याबाबतचा पुरावा जोडणे बंधनकारक आहे. तुम्ही या ठिकाणी अर्ज करत असताना तुम्ही जे काही यापूर्वी वन संरक्षणासाठी काम केलेलं आहे त्याची डिटेल अर्ज तुम्ही काय करायचा आहे, जोडायचा आहे. डिटेल माहिती त्या ठिकाणी द्यायची आहे. त्याचा एक जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट सादर करायचा आहे. हे लक्षात घ्या, तुम्ही कुठं कुठं वन विभागामध्ये वन संरक्षणासाठी काम केलं असेल तर त्याचं पुरावं ही त्याबरोबर जोडणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो. अर्ज हा आपण टाईप करून किंवा एका ब्लँक पेपरवरती अर्ज व्यवस्थित लिहायचा आहे आणि अर्ज करायचा आहे ईमेल वरती. आणि तेच सर्व डॉक्युमेंटची एक हार्ड कॉपी आपल्याला स्पीड पोस्टनं किंवा साध्या पोस्टनं तिथं पाठवायची आहे. शक्यतो स्पीड पोस्टनं पाठवा, म्हणजे ती लवकर त्या कार्यालयामध्ये पोहोचल. तर बघा, ही जी काही भरतीची जाहिरात आहे मित्रांनो ती सर्वच जिल्ह्यांसाठी आलेली आहे.
ही महाफॉरेस्टची अधिकृत वेबसाईट आहे मित्रांनो. तर बघा, इथं गोंदिया, त्याच्यानंतर बुलढाणा, कोल्हापूर, त्याच्यानंतर यवतमाळ आहे, धुळे आहे, त्याच्यानंतर नंदुरबार, अशा प्रत्येक जिल्ह्यांसाठीची जाहिरात आलेली आहे. पुणे, लातूर, सर्व जिल्ह्यांसाठीची जाहिरात आलेली आहे मित्रांनो. तुम्ही इथं पाहू शकता, ही अधिकृत वेबसाईट तुम्हाला देण्यात आलेली आहे महाफॉरेस्टची. त्याच्यावरती तुम्हाला या जाहिरातीचा डिटेल मजकूर ही भेटणार आहे. तर मित्रांनो बघा, ज्या विद्यार्थी मित्रांना मानद वन्यजीव संरक्षक म्हणून काम पाहायचं आहे किंवा काम करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनी निश्चितच या परीक्षेमध्ये आपले ऍप्लिकेशन आहेत ते ऍप्लिकेशन करायचे आहेत. तर मित्रांनो बघा, अतिशय चांगली वन विभागाची भरती आलेली आहे. तर तुम्ही तुमचे जे काय ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन करायचे आहेत. याच्यानंतर आपण त्या ठिकाणी तुमची नियुक्ती वगैरे कशा पद्धतीने केली जाणार आहे याबाबतची ही माहिती लवकरच तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो बघा, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करायचंय. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.